मनुष्याने भगवंतापुढे आपली इच्छा, भावना आणि मनातील व्यथा नक्की मांडावी. कारण भगवंत आपल्या भक्ताचे मन जाणणारे असतात. पण त्या इच्छेवर अट्टाहास करणे योग्य नाही. हेच मला मिळाले पाहिजे, आत्ताच मिळाले पाहिजे असा हट्ट केला तर त्यात भक्तीपेक्षा अहंकार अधिक असतो. खरी भक्ती म्हणजे विश्वास. मनात एवढा दृढ विश्वास असावा की सद्गुरू आणि भगवंत माझ्यासाठी जे योग्य आहे तेच योग्य वेळी मला देतील. म्हणून निष्ठेने उपासना, श्रद्धेने नामस्मरण आणि चिकाटीने साधना करत राहणे हेच साधकाचे खरे कर्तव्य आहे. जेव्हा साधक सतत प्रयत्न करत राहतो तेव्हा हळूहळू त्याला जाणवू लागते की सद्गुरू आणि भगवंत आपले म्हणणे ऐकत आहेत. आपल्या जीवनातील घडामोडींमधून त्यांची कृपा जाणवू लागते. आपण मनापासून प्रयत्न केले तर त्याचे योग्य फलितही तेच आपल्या पदरात घालतात. हे नाते अगदी आईवडिलांसारखे असते. आईवडील आपल्या मुलांच्या सर्व इच्छा ऐकून घेतात, त्यांच्या आकांक्षा जाणून घेतात, पण ते मुलाचा प्रयत्न, त्याची तयारी आणि त्याची पात्रता देखील पाहतात. योग्य वेळी, योग्य प्रमाणातच ते मुलाला सुख देतात, कारण त्यांना मुलाचे भलेच हवे असते. तसेच भगवंतही आपल्या भक्तांवर अपरंपार प्रेम करतात. परंतु आपण अवास्तव किंवा चुकीच्या मागण्या केल्या तर त्या पूर्ण होत नाहीत. काही वेळा चुकीच्या इच्छांचे परिणाम भोगावेही लागतात. म्हणूनच भक्तांनी आपल्या मागण्यांवर संयम ठेवणे आवश्यक आहे. सकाम उपासना मुळात वाईट नाही, कारण तीही भक्तीचाच एक टप्पा आहे. पण आपण भगवंताकडे काय मागतो, किती वेळा मागतो आणि ते खरोखर आपल्या आध्यात्मिक प्रगतीस उपयोगी आहे का, याचा विचार साधकाने स्वतःच करायला हवा. खरी साधना म्हणजे भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणे. आपण प्रयत्न करत राहायचे, नामस्मरण करत राहायचे आणि उरलेले सर्व भगवंतावर सोडायचे. कारण ज्याच्यावर भगवंत आणि सद्गुरूंची कृपा असते त्याच्या जीवनात योग्य वेळी योग्य तेच घडत असते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.